नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 8वा धडा आहे जन्मदिन याचा दुसरा सीझन आहे. कोणता सीझन आहे? दुसरा सीझन. तर चला बघूया या सीझन मध्ये लेखकने काय सांगितले आहे. बघा इथे. कोई बात नहीं बच्चों, अच्छा बुरा तो होता ही है. शीला मावशीने काय सांगितले की काही नाही, काही चांगलं तर काही बुरा होतंय. तर काही चांगलं काही वाईट होतंयच. तुम लोग खाना खाओ, तुम्ही जेवण करा. अड़ोस पड़ोस में देखते ही कहीं ना कहीं से पानी तो मिल ही जाएगा. मी बघते आजूबाजूकडे कहीं कुठे ना कुठे पाणी भेटणार. लेकिन इस आश्वासन से बबलू को कोई राहत न मिली. परंतु त्या आश्वासनमध्ये बबलूला काही पण राहत नाही भेटली. प्यास से उसका गला सूखा जा रहा था. तहानातून त्याचा गला जो आहे ते सुकले जात होते. खाना का एक कौर भी गले से नीचे नहीं उतरता. खायचा एक पण घास तिचा गले खालून नाही घेत होता. व प्यास से छटपटाने लगा. त्याला तहान खूप लागली होती, त्यातून त्या छटपट करू लागला. आज पहली बार प्यास का अनुभव करने से तो उसे पानी मिलने वाला नहीं था. तब पहिला वेळ त्याला त्या अनुभव पाहिले आणि पण तरीही त्याला पाणी नाही भेटला. जैसे आज पानी को तो बबलू से अपनी बर्बादी का जी भर के बदला जो लेना था. असं वाटलं की पाणीला ते इतके वाया जो घालते पाणी त्याला बदला घेऊ लागला आहे. पाणी जो है बबलू सोबत बदला घेऊ लागला आहे असा वाटत होता. अब तो बबलू क्या तमाम बच्चों का ध्येय जवाब देने लग गया. आता बबलू ही नाही, जे पण मुले तिथे होते त्या सगळ्यांना तहान लागली आणि सगळ्याचा जबाब द्यायला लागला की आता आम्हाला पाणी हवे है असा सांगितलं आणि बिजली पण हवे है. तभी एक चमत्कार हो गया. तेव्हा एक चमत्कार झाला. काय? अचानक बिजली आ गई. तेवढ्यात बिजली आली. ती वीज आहे ते आली. कूलर पंखे चलने लगे. तेवढ्यात कूलर पंखे सगळं चालू लागला. कमरा बिजली की रोशनी से जगमगा उठा. प्रकाश ते सर्व घर जगमग करू लागला. सभी बच्चे खुशी से चिल्ला उठे. सगळं मुले ओरडू लागले की वीज आली असा आनंदीने खूप आनंदी लागले. मगर बिजली आने पर तो प्यास बुझने वाली नहीं थी. परंतु किंवा बिजली येणार मध्ये पण जे तहान है ते लागली होती. अंकल को भी अचानक कुछ याद आ गया. वे खुशी से बोल उठे, अरे बच्चों, मैं तो भूल ही गया था कि बड़े वाले पानी के कूलर में पानी भरा हुआ है. तेवढ्यात काकाला असा प्रश्न आला की ते आनंदीला म्हणाले, खुशीने म्हणाले, अगं मुलगं, तिथे कूलरवर पाणी आले आहे. मी विसरला आहे कूलरमध्ये पाणी होता. चला बघूया. अगले ही पल वहां का दृश्य बदल गया. तेवढाही थोड्या क्षणात त्या दृश्य खूप बदली झाला. कमरा ठंडी हवा से भर उठा. जो कमरा उष्ण होता, गर्मी वाढत होती, ते थंडात वातावरण झाला. बच्चे बड़े सब ठंडे पानी के साथ चटपटे भोजन का स्वाद लेने लगे. तेवढ्यात म्हाताऱ्या मुले सगळं काय केले? थंड पाणी घेऊन भोजनचा आनंद घेऊ लागले. बबलू की तो बाछे खिल उठी. चलने से पहले शीला मौसी और माँ एक दूसरे को देखकर कुछ मुस्कुराए. इस मुस्कुराहट के पीछे छिपा रहस्य बबलू नहीं समझ पाया. तेवढ्यात बबलू की तो बाछे छोटे उठी. त्याला असं वाटले की मी किती पाणी वाया घालत असं. तेवढ्यात शीला मावशी आणि आईचा एक दुसऱ्यावर ते मुस्कान, ते आनंदी चेहरा आणि एक दुसऱ्याचा नजरनी ते काय समजिले ते बबलूला नाही माहीत झाला. घर पहुंचने पर माँ को बबलू किसी सोच में डूबा दिखाई पड़ा. तेवढ्यात घर पोहोचले आणि आईला काय दिसलं की बबलू कोणत्याही सोच मध्ये मतलब ते विचार करत होता. काय विचार करत होता? चला बघूया. बबलू कुछ नहीं बोला. ते काही पण नाही बोलले. शीला मौसी के यहाँ जो घटना हुई वो अभी भी उसकी आंखों के आगे घूम रही थी आणि शीला मावशी कडे
जे पण घटना झाली होती ते बबलूच्या डोळ्यासमोर उभे होतो आणि घुमत होतो, फिरत होतो आणि ते जो कार्य झालं तिथे ते सगळं बबलूच्या डोळ्यासमोर फिरू लागलं. अपने आंगन की गौरैया की प्यास से खुली चोंच बाहर सड़क की नाली में जीभ निकाले हाँफता हुआ टॉमी शीला मौसी के यहाँ प्यास से सूखता हुआ उसका गला. तेवढ्यात त्याला काय विचार झाला की आपणाचं अंगण आहे त्यात गोरैया म्हणजे चिमणी त्यांची प्यास त्याचे चोच कसे उभे होते पाणी प्यायला ते त्याला विचार करत करत असताना दिसले आणि रोडवर किंवा सडकाच्या नालीवर जे कुत्रा आहे ते झीप घालून पाणी घेते तोंडावर ते आलाय आणि दुसरा काय आला त्याच्या समोर शीला मावशीकडे जे प्यास जे तहान लागली होती आणि ते त्याचा गला जो सुखत जात होता ते आणि पंखा कूलर जरा देर के लिए बंद रहने पर बहता पसीना आणि जब ज्यात पंखा आणि कूलर बंद होता तेवढ्यात आम्हाला किती भान फुटली होती तो बहुत कुछ नहीं अब वह ऐसा कुछ नहीं करेगा आणि ते विचार केला की आता मी हे सगळं काही पण नाही करणार आहे. माँ कल से मुझे आंगन में किसी बर्तन में पानी भरकर रखना है. तेवढ्यात तो आईला म्हणाला की मला आंगणच्या कोणत्याही बर्तनला पाणी भरून ठेवलं आहे. माँ हंसकर बोली तेरे कारण पानी बर्बाद होने से बचे तब ना. तेव्हाच मग आई म्हणाली की तू जो पाणी वाया घालता ते वाचणार तरीही मी तिथे ठेवणार ना. माँ पानी की एक बूंद भी बर्बाद नहीं होगी. आणि त्याने सांगितले की आता पाणीचा एक पण बूंद मी वाया नाही घालणार. बबलू आत्मविश्वास से भरकर बोला आणि ते स्वतःच मनाचा बोलला. मगर बबलू कभी ये नहीं जान पाया कि शीला मौसी के यहाँ जन्मदिन की पार्टी में जो कुछ हुआ वो एक नाटक मात्र था. आणि बबलूला हे कधी पण कळालं नाही की जे शीला मावशीकडे होते जन्मदिनच्या पार्टीला जे झालं होता ते एक नाटक मात्र होता. कारण का होता चला बघूया. उसे सबक सिखाने के लिए त्याला हे सगळं कळवणार तरीही म्हणजे सबक सिखाने के लिए था म्हणजे त्याला त्याला हे सगळे करवणार असा त्यांची आई आणि मावशीचा हे नाटक चाला होता. माँ ने चलते से पहले शीला मौसी को फोन पर बबलू की इस आदत के बारे में बता दिया था. बट जे वाढदिवस होता त्याचं पुढेही त्याला फोन केले होते शीला मावशीने आणि बबलूचे हे आदत जे सगळे त्याला बोलले होते. शीला मौसी ने भी कुछ करने का भरोसा दिया था आणि त्याला पण सांगितले होते की तुम्ही भरोसा ठेवा मी काहीतरी करणार. उन्होंने यही नाटक किया जो पूरी तरह कामयाब रहा आणि त्याने हेच नाटक केले होते ते कामयाब झाला. अब तो बबलू खुद भी अपने दोस्तों को समझाता है कि पानी और बिजली अनमोल है इन्हें भविष्य के लिए बचा कर रखो. आता बबलू ही लोकांना बोलते की आपला मित्र आणि परिवारजनांना की बिजली आणि पाणी हे अनमोल आहे भविष्यासाठी तुम्ही यांना बचवून ठेवा. तर हे झालं आपला पाठ. आता आपण बघूया शब्दार्थ. हिंदी आणि मराठी. पहिला बर्बाद नाश मराठीतून विनाश. तमाम सभी मराठीतून सर्व. भंडार खजाना मराठीतून खजिना. भरोसा विश्वास ठेवा. सन्नाटा गहन शांती आणि मराठीतून गडद शांतता. कामयाब सफल आणि मराठीतून यशस्वी. आता इथे बघा शब्द युगीन की जोड्या मिलाव. आता तुम्हाला जोड्या लावायचं आहे. अडोस पडोस. बारी बारी. अच्छा बुरा. नहाना वहाना. हसी खुशी. तर हे झालं आपला जुडवा. काय झाला जुडवा. आता दुसरा बघूया. 2-3 वाक्य में उत्तर लिखो. पहिला बबलू की आदत से कौन परेशान था. बबलूचा आदतमुळे कौन परेशान झाला होता. बबलू की इस आदत से उसके माता पिता और सभी कर्मचारी परेशान थे. त्याचा आई वडील आणि जे कर्मचारी होते ते परेशान झाले होते. दूसरा
शीला मौसी ने बिजली की कटौती का क्या कारण बताया? जे बिजली काटली होती त्याचं काय कारण त्यांनी सांगितले? शीला मौसी ने बताया गर्मी बढ़ जाने के कारण बाहर तमाम जगहों पर बिजली का भार बढ़ गया है, इसीलिए कंपनी ने अपने यहाँ भी आज से कटौती सुरू कर ली है. त्याने सांगितले की बिजली हे याचा मान जास्त झाला आहे, त्याचा वाढ झाला आहे, तरीही हर सामान्य जगावर बिजलीची कटौती सुरुवात केली आहे. बिजलीची कटौतीची सुरुवात केली आहे. तीसरा, प्यास के कारण बबलू की स्थिति कैसी बनी थी? उत्तर, प्यास के कारण बबलू की हालत खराब और बबलू को बहुत जोरों से प्यास लग गई. सभी के गिलास आधे ही भरे हुए थे. बबलू एक घुट में ही सारा पानी घटक गया, पर इससे उसकी प्यास नहीं बुझी. त्याचा हालत खूप खराब झाला होता. त्याला खूप तहान लागली होती, पण त्याला अर्धा ग्लास पाणी भेटला तरीही त्याचा तहान गेली नहीं. बबलू ने किस बात को कभी नहीं जाना? बबलू कभी ये नहीं जान पाया की शीला मौसी के यहाँ जन्मदिन की पार्टी में जो कुछ हुआ वो एक नाटक मात्र. त्याला हे कधीही कळालं नाही की जे शीला मौसी के इथे जे जन्मदिन पार्टीला मतलब वाढदिवसाला जे झाला होता ते एक फक्त नाटक होतं. तर आपला झाला आता. तर आपण आज काय शिकलो की आपल्याला कधीही कुठेही जायचं आहे तर आपल्या स्वतःचे घराचा विजा आणि नळ बंद करून ठेवा आणि तुमच्या परिसरमध्ये कोणी पण हे करतं तर त्यांना सांगा की जीवन हे पाणी आहे, बिजली आहे, हे जीवन आहे, तरी तुम्ही यांना वाया नको घालूया.